दास्य भावानी भक्ती केलेला एक आगळा वेगळा जगावेगळा भक्त आम्ही पाहिला मारुतीरायांसारखा. हनुमान किंवा मारुती हे नाव जर रामायणातनं वगळलं तर रामायण होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला प्रसंग माहितीये, मी मुद्दाम सांगून पुढे जाते. ज्यावेळी राज्याभिषेकाचा प्रसंग होता, अयोध्येला सगळी मंडळी आली, रावण वध झाला, सर्व मंडळी अयोध्येला आली. आणि अयोध्येला आल्यानंतर सगळ्यांना प्रसाद देतायत आता प्रभू रामचंद्र, आहे की नाही. प्रसाद देत असताना भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाला खूप महत्व आहे बरं. प्रसाद तिथे कुणीही असू दे, कुणीही कितीही मोठा व्यवहारामध्ये असू दे, पण तिथे हात पुढेच करावा लागतो. हा, बघू दे, येऊ दे प्रसादवाला माझ्यापर्यंत, मग मी हात पुढे करीन, असं नसतं. तिथे याचकाचीच भूमिका घ्यावी लागते. प्रसादस्तु प्रसन्नता. आणि भारतीय संस्कृतीमध्ये प्रसादाला महत्व आहे. भारतीय संस्कृतीच्या या सगळ्या नीतिमूल्यांना आम्ही किती बारकाईनं बघितलं पाहिजे मला सांगा. 2 वर्षाचा कोरोनाचा काळ गेला आणि त्या काळाने आम्हाला काही गोष्टी शिकवल्या. भारतीय संस्कृतीची महानता. आमची कॉलेजची पोरं विचारायची, कशाला ती देवाची आरती, कशाला तो प्रसाद. काही नाही, त्याबद्दल त्यांना श्रद्धा नाही. पण आपण कापराची आरती करतो ना, कर्पूर आरती करतो. कर्पूर आरतीवरून हात फिरवल्यानंतर मग हातामध्ये आम्ही प्रसाद घेतो, बरोबर ना. असंच करतो की उलट करता तुम्ही? नाही ना. आधी आरती घेतो आणि मग हातात प्रसाद घेतो. कापराच्या आरतीवरून हात फिरवल्यानंतर हाताचं आपसुकच सॅनिटायझेशन होतं, निर्जंतुकीकरण होतं. कापराचं महत्व आम्हाला कळलं. आणि मग स्वच्छ शुद्ध झालेल्या हातावर आम्ही प्रसाद घ्यायचा आहे. हे विज्ञान आहे भारतीय अध्यात्मातलं. आणि ते आम्हाला कळत नाही, म्हणून आम्ही हिंदू धर्माला, भारतीय अध्यात्माला नावं ठेवणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करत चाललोय दिवसेंदिवस. नको ती मंडळी येऊन बोलायला लागली. ज्यांनी बोलायची खरी गरज आहे ती मंडळी बोलतच नाहीयेत. ती मंडळी सगळी शांत आहेत. आज पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करता करता ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळा वाढल्या आणि नको त्या पद्धतीने धर्माचा अपप्रचार व्हायला लागला. आमच्या मारुतीरायाला, म्हणजे गणपतीला एलिफंट गॉड असं जर ती मंडळी म्हणत असतील तर मारुतीरायाला काय म्हणत असतील हे मी सांगायला नको. विठ्ठल विठ्ठल. आमच्या निष्ठा बोथट झाल्यात, आमच्या भावना, आमच्या संवेदना बोथट झाल्या. आम्हाला आमच्या संस्कृतीविषयी अभिमानच उरला नाही. म्हणून तुकोबारायांना सांगावे लागले, या निष्ठा आधी भगवत निष्ठा समजून घ्या, मग समाजनिष्ठा, मग देशनिष्ठा. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, ज्यांनी आम्हाला निर्माण केलं, त्या भगवंताविषयी किती निष्ठाभावाने आम्ही कृतज्ञतेने राहिलो पाहिजे. दुर्दैवाने आम्ही त्याला विसरलो. आज कपाळाला कुंकू लाव असं जर आमच्या एखाद्या पोरीला सांगितलं, टिकली लाव, तर तिला राग येतो. केस बाई बांधून राहा, चांगले मोकळे सोडू नको केस, असं सांगितलं तर राग येतो. हातात एखादी बांगडी असू दे, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलीस ना, हातामध्ये बांगडी सांगितलं तर राग येतो. का? कारण आम्ही सोफिस्टिकेटेड झालो, आम्ही सुशिक्षित झालो, आम्ही खूप पुढारलो. आणि याच्या मागे आमचं मूळ आम्ही सगळं हरवून बसलो. आमच्या निष्ठा बोथट झाल्या. तुकोबाराय आम्हाला ही निष्ठा सांगतात, भगवंता प्रतीची निष्ठा. मारुतीरायांची निष्ठा अशी विलक्षण होती की या प्रसंगामध्ये ज्यावेळी रामराय बसलेत सिंहासनावरती, शेजारी जानकी माता आहेत आणि आता प्रसाद द्यायचं चाललंय सगळ्यांना. सगळ्यांना खात्री होती की सगळ्यात पहिला प्रसाद कुणाला मिळणार? कुणाला मिळणार? मारुतीरायांना. जागे आहेत ना सगळे? मारुतीरायाला पहिला प्रसाद मिळणार, सगळ्यांना खात्री होती. पण नाही. लक्ष्मण महाराजांच्या हातामध्ये यादी होती. लक्ष्मणाने यादी वाचली. युवराज अंगद, राजे सुग्रीव, विभीषण, नळ, नीळ, जांबुवंत सगळे आले प्रसाद घ्यायला. सगळ्यांची मोठी रांग लागली. मारुतीरायाचं नावच कोणी घेतलं नाही. फार वाईट वाटलं आमच्या मारुतीरायांना. किती वाईट वाटावं. म्हणून आपण दिसलो नसू कदाचित भगवंतांना, म्हणून असे समोर आले आणि अशी मान वर केली देवांकडे. मी इथे आहे म्हणाले, खुणवून सांगेन. फोटोत कशी मान वर करतो आपण, ग्रुप फोटोत करतो की नाही? आपण दिसलो पाहिजे. मारुतीराय समोर आले, म्हणले मी कदाचित देवाला दिसलो नसेल म्हणून मी इथं आहे देवा, इथं आहे. पण मारुतीरायांकडे बघितलं आणि रामांनी मान खाली घातली. रामांनी मान खाली घातल्याबरोबर टचकन डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाले, रामा माझ्या या देहाकडे तुम्हाला बघावंसं पण नाही वाटत आता? मग ज्या देहाकडे तुम्हाला बघावंसं वाटत नाही तो देह मी ठेवू तरी कशाला? चाललो म्हणाला मी, मला दुसरं काही नको. मला तुमच्या पायाखालची एखादे चुरगळलेल्या फुलाची एक पाकळी जरी तुम्ही मला दिली ना तरी मला चालेल, पण मला प्रसाद द्या देवा. नाही दिला.
माघारी वळणे एवढ्यात सीतामाईंचं लक्ष गेलं. सीतामाई म्हणल्या मारुते थांब, म्हणाल्या थांब. एवढा आनंद झाला. मारुतीराय मनात म्हणतात बाप विसरला पण माझी आई नाही विसरली. एवढा आनंद झाला. उड्या मारतच अक्षरशः जानकी आईंकडे जाऊन बसले. आणि आता पार्टी बदलली. आता पक्ष बदलायला वेळ लागतो का? किती झटपट पक्ष बदलले जातात. मारुतीरायांनी मी काही बोलत नाही बरं, तुम्ही का हसताय, मला काही कळत नाही. मारुतीरायांनी पक्ष बदलला आणि इकडे सीतामाईंच्या पक्षात येऊन बसले. आणि मारुतीरायांच्या मस्तकावरून असा हात फिरवला. सीतामाईंनी म्हणाल्या मारुते किती कष्टलास, किती झिजलास आमच्यासाठी. स्वतःसाठी नाही, आमच्यासाठी झिजलास, आमच्यासाठी कष्टलास. किती केलंस रे आमच्या करता. आज तू नसतास तर कसं झालं असतं सगळं. रावणाचा वध कसा झाला असता. माझा शोध लंकेला येऊन कुणी घेतला असता. लंका कुणी पेटवली असती. रावणाच्या महिरावणाच्या तावडीतनं आम्हाला कुणी सोडवलं असतं. द्रोणागिरी कुणी उचलला असता. मारुते तू नसता तर काहीच शक्य नव्हतं. मारुते किती कष्टलास. हे बघ तुला मी प्रसाद देते. असं म्हणून आईसाहेबांनी गळ्यातला तो कंठा काढला. रत्न जडित पृथ्वी मुलाचा एक एक कंठा काढला आणि मारुतीरायांच्या हातात दिला. त्या कंठातनं सगळं समोरचं दृश्य दिसत होतं. राम सीता, कारण बरोबर हिरा होता तो. समोरचं दृश्य दिसायचं. एवढा आनंद झाला. म्हटले मला हेच हवं होतं आई. धावत बाहेर आनंदाने गेले. सीतामाई हळूच म्हणल्या बघा असं कळावं लागतं तुम्हाला तर का आई. बहुतेक हे वाक्य तेव्हापासून नाही घराघरात. तुम्हाला का आई कळत नाही गप्प बसा, आहे की नाही. आमच्या सोबत आहेत तरी मी आपलं धाडसाने बोलून घेते आज. हे घराघरातलं वाक्य. पण मला असं म्हणायचंय की ज्यावेळी सीतामाईंनी रामांकडे पाहिलं तेव्हा रामप्रभू म्हणतात माझ्या भक्ताच्या नादी तू लागू नकोस. रामप्रभू मारुतीराय बाहेर निघून गेले. काही क्षण झाला आणि धडकन आवाज झाला बाहेर. एक दूत पहारेकरी धावत आला. म्हणला आईसाहेब तुम्ही दिलेला रत्नांचा हिऱ्यांचा कंठा फोडला म्हणले त्यांनी. आईसाहेब चिडल्या. त्याला आत बोलावलं. म्हणाले मारुते अरे का मी एवढं तुला दिलं, प्रसाद दिला आणि तू फोडून टाकलास. काय करू म्हणाला आई. माझा राम त्याच्यामध्ये नाहीये. माझा राम त्याच्यात नाही. राम नाही. एवढं राम राम करतो तुझ्यात तरी आहे का रे राम. तुझ्यात आहे राम. आणि मारुतीरायांनी या प्रसंगामध्ये छाती विदीर्ण केली आणि सगळ्या जगाला दर्शन दिले सीतामाईचं. म्हणाले रामच काय आईसाहेब तुम्ही सुद्धा आहात म्हणाले. बघा तुकोबरायांचं गोड प्रमाण आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. निष्ठावान भक्ताला काय अनुभव मिळतो. हृदयामध्ये भगवंताला प्रतिष्ठित केलं. सगळे अवाक झाले. आता खरं तर हे कोड आमच्या जनाबाईंनी सुद्धा सोडवलंय बरं का. लोक म्हणतात हृदयात देवाला कसं बसवायचं. निष्ठेनी हृदयात देवाला कसं बसवायचं. ताई इथं आहेत आमच्या. मी आज मुद्दाम ऐकूनच जाणार आहे. मी तेवढ्यासाठी झाली आहे. धरिला पंढरीचा पता सागर प्रेमाचे आगर. हे कशामुळे झालं. फक्त निष्ठेमुळे. तुकोबराय सांगतात तो भाव होता, ती निष्ठा पक्की होती. परिणामी मारुतीरायांना सुद्धा भेटायला प्रभू रामचंद्र उठले होते सिंहासनावरनं. धावत गेले. वाह फकीरी क्या है अमीरी दासी तेरे चरणों की. धावत गेले आणि कडकडून मिठी मारली मारुतीरायांना. काय दिलं या निष्ठेचं फळ काय मिळालं. कडकडून मिठी मारली आणि बाजूला झाले. आता तो जो चित्र आहे ते जुना फोटो आहे बघा. तुमच्यापैकी अनेक जणांनी पाहिला असेल. मारुतीरायांचं मस्तक रामांच्या खांद्यावर आहे आणि रामांचं मस्तक मारुतीरायांच्या खांद्यावर आहे. कडकडून आलिंगन आहे. मला सांगा ही भेट देह पातळीवरची होती का हो. नाही. बाजूला झाले आणि प्रभू विचारतात सांग मारुते तू कोण आहेस. तू कोण आहेस. तेव्हा मारुतीराय म्हणतात देह बुद्ध्या तू दासोहम. देह पातळीवर जर हा प्रश्न तुम्ही मला रामा विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. जीव बुद्ध्यात्वदंशकः. जीव पातळीवर मी तुमचा अंश आहे. आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम इति मे निश्चिता मतिः. आत्मपातळीवर तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही. हा अनुभव मारुतीरायांना दिला होता भगवंतांनी या प्रसंगात. आमच्या जनाबाईंना हा प्रसंगात अनुभव दिला होता. सगळ्यांनी विचारावं. सगळ्यांना दिसतोय पांडुरंग. बाई तुला कुठं कसा दिसेना. असा लपवलायस तरी कुठं. म्हणून जनाबाई म्हणतात लपवायचं कुठं आहे. हृदय बंदीखाना केला आता विठ्ठल कोंडीला. हे सगळं जर फळ कशाचं असेल ना तर ते निष्ठेचं आहे श्रोते हो. आणि चौथा मी शेवटचा एक भाव सांगितला होता तुम्हाला. माधुर्य भाव.
आमच्या वारकरी संप्रदायासाठी ज्यांनी एक भाकीत असं वर्तवलंय. आज जर तुम्ही आळंदीला गेलात तर गाभाऱ्यामध्ये म्हणजे कारंजा मंडपामध्ये ज्यांचा फोटो लागलाय असे मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज अंध होते. 9व्या वर्षी अंधत्व आलं होतं, पण माऊलींवर इतकं प्रेम केलं. त्यांचं भाकीत आहे वारकरी पंथ हा विश्वपंथ होणार आहे. विठ्ठल विठ्ठल आणि गुलाबराव महाराजांचं जी भक्ती होती की नाही त्याला माधुर्य उपासना म्हणायचे. गोपी भावामध्ये पुरुषाचा देह पुरुषाचा, पण भक्ती मात्र स्त्रीची, वात्सल्य स्त्रीचं. आमच्या सातारकडे तुम्ही आलात तर गोंदवलेकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज नावाचे संत आहेत. त्यांचे गुरुजी आपल्याच जवळ नांदेड जिल्ह्यामध्ये उमरखेड तालुक्यामध्ये येहळगाव नावाचं गाव आहे. त्या गावचे संत श्रेष्ठ श्री तुकामाई तुकाराम चैतन्य असं त्यांचं नाव. मधुरा भक्तीची उपासना आहे. राधा भावात देह पुरुषाचा, पण कधी कधी स्त्रीचे अलंकार परिधान करावेत. लोकांनी त्यांना वेड्यात काढावं. अशी माणसं समाजाला विक्षिप्त वाटतात श्रोते हो. आमचे अलीकडचे अनेक संत, पण ते कुठल्या स्थितीला गेलेले असतात माहितीये का? असो ऐसा कोठे देहीच विदेही भोगू दशा, देहात असून देहाचं तादात्म्य नाही. अशी माणसं म्हणजे संत होते, निष्ठा पक्क्या होत्या, म्हणून हे घडत होतं. तुमच्या माझ्या निष्ठा पक्क्या नाही. कीर्तनावर तरी निष्ठा आहे का आमची? नाही म्हणताय, नाही म्हणताय. मस्त माना हलवतात, अजिबात नाही. आपण बसलो कशाला इथे? विठ्ठल महाराज डोलत होते आनंदामध्ये. आम्ही पण डोलतो, आम्ही कीर्तनात डोलतो. काही असे डोलतात, काही असे डोलतात. प्रकार आहेत की नाही डोलण्याचे. आमची निष्ठा पक्की नाही म्हणून हे घडतं श्रोते हो. तुकोबरायांनी भगवंतावरची निष्ठा शिकवली. आणि काय लागतं हो देवाला माझ्या? काय लागतं? काही नाही लागत. देवा भूक आहे त्याला, देवभावाचा भुकेला. त्याच्यासाठी तो वैकुंठ सोडून आला हो तुमच्या माझ्या करता. आणि खरं सांगू का, त्याच्यावर प्रेमाने निष्ठेने भक्ती करणारं कुणीच नाही. आम्ही सगळे लबाड भक्त आहे, नतदृष्ट माणसं. आम्ही नतदृष्ट, आम्ही लबाड भक्ती करतो आनंदाने. फक्त त्याला मागणारे संत, निष्ठेने त्याच्या पायी जाणारे आणि त्याकरता वाटेल तो त्याग करण्याची तयारी असलेले संत, हे फक्त संतच होते. भागवतातला प्रसिद्ध श्लोक आहे, त्रिभुवन विभव हे तवेप्य कुंठ स्मृती रजितात्मसुरादिभिर्विमृग्यात न चलती भगवत पदारविंदा लव निमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्रह. वैष्णवाची भक्ताची खरी व्याख्या भागवतकार सांगतात आम्हाला की त्रिभुवनाचं वैभव जरी कुणी पायाशी आणून ठेवलं की घे बाबा हे तुझं आहे म्हणून, भरपूर ऐश्वर्य मिळालं, अचानक सगळं दारिद्र्य संपलं आणि भरपूर ऐश्वर्य पैसा मिळाला, तरी सुद्धा ज्यांची ईश्वरावरची निष्ठा तिळ मात्र ढळत नाही, खरे महापुरुष ते असतात. खरा देवभक्त तो असतो, खरा देशभक्त तो असतो. देवभक्तीविषयी वाटेल तेवढे आपल्याला उदाहरणं सांगता येतील, भरपूर दृष्टांत देता येतील की जिच्यासाठी पांडुरंग परमात्मा आला तिची निष्ठा पक्की होती. जात्यावर जळायला बसायची आमच्या जनाई माता आणि पांडुरंगाला बोलवायच्या, जनी मांडते दळणा नाम ओठी घोळते, भारी जडवे जाते तुझी या विना, भारी जडवे जाते तुझे या विना. सख्या पांडुरंगा ये रे बाबा. भगवंत असे बसायचे, एका बाजूला ते आणि एका बाजूला जनाबाई. दळण सुरू व्हायचं, ती म्हणायची, हात तुझा लागला रे, जात झालं हलक हलक, दारी आलं अमृत पिक तुझी या दिठीन. भगवंत म्हणतात, जने तुला काय वाटलं ग? अगं मी सुद्धा एकटाच आहे. माझ्याकडे येणारे सगळे भक्त म्हणले लबाड. 10 रुपयाची नोट दानपेटीत टाकायची आणि म्हणायचं यंदा पोरीचं लगीन जुळू दे. 10 रुपये जुळतं का? नेट पॅक तरी येतो का 10 रुपयात? भगवंत म्हणतात, मीही होतो एकला, करमेना मुळी मला, आरसा मला गे दिधला तुझे या दिठीन. म्हणून भक्ती कशी असली पाहिजे?
भक्तीमध्ये निष्ठा तर असलीच पाहिजे, निर्धार पक्का असलाच पाहिजे, आणि त्याचबरोबर काय काय गुण असले पाहिजेत. अभंगाचं दुसरं चरण. भगवंताच्या प्राप्तीकरता निष्ठेबरोबर निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. तुकोबरायांनी का शब्द वापरले हो हे? तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये त्याच्याप्रती विश्वास नाही, विश्वास नाही. काय झालं? एक डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. चालतो का इकडे डोंबाऱ्याचा खेळ? अजूनही दिसतो. आता आमच्याकडे बंदच झाले, दिसतच नाही. तर त्या खेळामध्ये काय असतं? दोरी बांधलेली असते, त्या दोरीवरनं तो माणूस चालतो किंवा ती बाई चालते, आहे की नाही? तर असाच एक खेळ चाललेला. दोन इमारतींच्या बरोबर अशी छान मध्ये दोरी बांधलेली. त्या दोरीवरून तो माणूस चालत होता. चालत असताना त्यांनी त्याच्या लेकराला खांद्यावर घेतलं होतं आणि त्या दोरीवरनं तो छान अनुसंधान करून चालत होता. सगळी गर्दी जमलेली, थाळी फिरायला लागली, पैसे जमले आणि सगळं झाल्यानंतर तो अगदी व्यवस्थित शेवटच्या टोकापर्यंत पोहोचला. खाली उतरला, टाळ्या पडल्या, भरपूर टाळ्या. तो म्हणाला, मला हे परत करायचंय, मी करू शकतो का? सगळे जमावातली माणसं म्हणली, हो हो, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. नीट ऐका बरं, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, तू हे करू शकतोस, परत करा म्हणाले, आम्हाला बघायचंय. तो म्हणला, नक्की मला जमेल का? हो जमेल म्हणाले, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, करा. तो माणूस म्हणाला, मी करतो, पण म्हणले माझं लेकरू नको. आता यावेळी तुमच्यापैकी कोणाचं तरी लेकरू द्या, त्याला खांद्यावर घेतो आणि मग चालतो म्हणाले. चालेल का? सगळे मागं सरकले. इंग्रजीमध्ये दोन शब्द आहेत, बिलीव्ह आणि ट्रस्ट, असे दोन शब्द आहेत. असं आहे, यू ओनली बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. आपण फक्त त्याच्यावर असा वरवर विश्वास ठेवतो. ज्याला ट्रस्ट, का बरं दोन शब्द ठेवले असतील? पूर्ण समर्पण भावाने आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतच नाही. आम्ही नाही ठेवत. स्वतःला देऊन टाकणं म्हणतात की नाही, मन बुद्धी अहंकार सर्व ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय मन आणि बुद्धी,
या अष्टधा प्रकृती याला गीतेमध्ये म्हटलंय. आणि या सगळ्या प्रकृती तिथं नेऊन व्हायच्या भगवंताकडं आणि स्वतः मोकळं राहायचं. निष्काम तुकोबराय सांगतात. निष्काम. आम्ही सगळे सकाम भक्ती करतो. सध्या मिशन पेक्षा कमिशनला जास्त महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून तुकोबराय सांगतात, ही भक्ती तुमच्या माझ्यामध्ये मुरायची असेल तर भक्तीतली सगळ्यात परिणती काय, ते कशामुळे प्राप्त होऊ शकतं, तर नामामुळे. म्हणून विठोबा रखुमाई निश्चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास आणि कांची. 3 शब्द वापरले. निष्कामता, निश्चळता आणि विश्वास. विश्वास तुम्हाला सांगितला. सकाम भक्ती नाही, निरहेतुक भक्ती तुमच्याकडून घडावी, तुमच्या माझ्याकडून घडावी ही अपेक्षा भगवंतांची आहे. पण आम्ही सध्या हेतुपूर्वकच सगळी कामं करतो. कुठलंही काम करण्याकरता आम्हाला कारण लागतं, हेतू लागतो, तरच आम्ही करतो. आम्ही नवस करतो, देवाकडे नवस करतो की नाही. नवस फेडत नाही हा विसरून द्या, नवस करतो मात्र. काहीतरी हवं असतं, सकाम भक्ती करतो. ती भक्ती भगवंताला आवडत नाही. निश्चळ, न ढळणारी, बरं का, न हलणारी, वाटेल ते झालं तरी. आता मी देवनिष्ठा तुम्हाला सांगितली. पतिनिष्ठा आपल्याला माहिती आहे, देशनिष्ठा आपल्याला माहिती आहे. तुळशीचा विवाह सगळीकडे चालू आहे. उद्या ग्रहण म्हणून आजच सगळे उरकून घेत आहेत. त्यात कीर्तन रोजच्यापेक्षा थोडंसं लवकर करायला सांगितलं मी. 5 पिल्ले काकांना सगळ्यांनाच सांगितलं थोडंसं जरा लवकर सुरुवात करूया. त्यामुळे गडबड झाली असेल महिला वर्गाची आज जरा, पण हरकत नाही. ही पतिनिष्ठा, महासती वृंदेचं पातिव्रत्याचं तेज आपल्याला माहिती आहे. ज्या रुक्मिणी आई जगदंबेनी, रुक्मिणी मातेनी भगवंताला मिळवण्याकरता जो प्रयत्न केला होता, ती पतिनिष्ठा. भागवतामध्ये 7 श्लोकांचं पत्र लिहिलं होतं. विश्वातलं सगळ्यात मोठं प्रेमपत्र असं व्यासांनी नामकरण केलं त्याला. कसा विवाह आहे भगवंतांचा रुक्मिणी आई सोबत. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपम वृषां ऋषिमताम अखिलार्थ लाभम त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपम मे. विश्वातलं सगळ्यात सुंदर पत्र आई रुक्मिणीने भगवंताला पाठवलं होतं आणि तो विवाह झालाय. आपण आता ती कथा ऐकतच आहात, मी वेगळं काही नाही सांगणार. आणि अशी एक पतिव्रता स्त्री या देशाने पाहिली की जिचा पती खऱ्या अर्थी देशनिष्ठा ज्याच्या अंतःकरणामध्ये होती. असा एक उदाहरण तुम्हाला सांगते आणि आपण पटकन पुढे जाऊया. काय घडलं बघा. लंडनमध्ये शस्त्रास्त्र निर्मितीचा उद्योग करत होते आणि गुप्त पद्धतीने देशनिष्ठा सांगते तुम्हाला. देवनिष्ठा झाली, पतिनिष्ठा झाली. आपल्या मातृभूमी प्रती काय त्याग करता येतो. गुप्त पद्धतीने शस्त्रास्त्र भारतामध्ये पाठवली, बॉम्ब पाठवला, पिस्तूल पाठवली आणि भारतामध्ये इंग्रजांचं राज्य चालू आहे. 150 वर्ष इंग्रजांच्या आधिपत्याखाली आमचा भारत देश आहे. इंग्रजांचा स्वाभिमान स्वतःच्या टाचेखाली इंग्रजांनी तुडवलाय भारतीयांचा. परिणामी उद्रेक झाला असंतोषाचा आणि भारतामध्ये जॅक्सन नावाच्या एका इंग्रजी अधिकाऱ्याची हत्या केली. अनंत कान्हेरे नावाचा एक क्रांतिकारक
पिस्तुलाच्या साह्याने गोळीबार केला. सगळं इंग्रज सरकार हादरलं. भारतामध्ये पिस्तूल आलं कुठून? बंगाल प्रांतामध्ये खुदिराम बोस नावाचा एक क्रांतिकारक होता. त्यांनी बॉम्बचा धडाका केला. सगळ्या इंग्रजांना वाटलं भारतात बॉम्ब गेला कुठून, आणि मग खटला चालवला. लंडनमध्ये ही जी व्यक्ती हे सगळे उद्योग करत होती ना, त्या वैनतेयाचं, त्या महात्म्याचं नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. जहाजात घातलं, पकडून भारतात आणायचं ठरलं. खटला भारतामध्ये करायचा होता, चालवायचा होता. त्या जहाजाच्या मध्य समुद्रामध्ये जेव्हा ते जहाज आलं ना, तेव्हा पाण्यामध्ये उडी टाकली. आपल्याला माहिती आहे जगामधल्या 2 उड्या प्रसिद्ध आहेत. एक समुद्राच्या जमिनीवरून अशी जन्मल्याच आकाशाच्या दिशेने घेतलेली उडी, एक समुद्रावरून घेतलेली आहे मारुतीरायांची उडी, आणि दुसरी जहाजातून पाण्यात घेतलेली उडी. बाकी उड्या बऱ्याच आहेत, दोरीच्या उड्या आहेत, लांब उड्या आहेत, है की नाही? अशा उड्या आम्ही मारत बसतो, पण या 2 उड्या जगप्रसिद्ध ठरल्या. सावरकरांची पाण्यात टाकलेली उडी मध्य समुद्रामध्ये. चेष्टा नव्हती. मोठमोठे मासे मध्य समुद्रामध्ये, अंग सगळं ओरबाडले. त्या टॉयलेटच्या खिडकीमधनं सावरकरांनी काच फोडून बाहेर अंग टाकले स्वतःचं. सगळ्या काचा सर्वांगाला ओरखडलेल्या, आणि अशा अवस्थेत खाऱ्या पाण्यामध्ये उडी टाकायची. काय दाह झाला असेल देहाचा. उडी टाकली. इंग्रजांना ते पकडले गेले. इंग्रजांकडून परत भारतात आणलं. खटला चालला, आणि सावरकरांना विचारलं होतं, तुम्हाला भीती नाही का वाटली? निष्ठा अशी होती देशाप्रतीची. सावरकर म्हणले, मी का घाबरू? मृत्यू मला घाबरून पळत होता. मी पोहत होतो समुद्रामध्ये, मृत्यू माझ्या समोर घाबरून पळत होता. मी मृत्यूला बोलवत होतो. मी घाबरतच नाही, कारण मला गीतेचं तत्वज्ञान माहितीये. भगवान गोपाल कृष्णांचं नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावका न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. मी गीतेचं तत्वज्ञान जाणतो. माझा देह नश्वर आहे, पण मी अमर आहे. ही निष्ठा होती. आणि आज जर तुम्ही पुण्याला आलात कधी, तर पुण्यामध्ये डेक्कनच्या चौकामध्ये खूप सुंदर स्मारक आहे सावरकरांचं. त्याच्यावर वाक्य लिहिली आहेत, सावरकरांचे शब्द आहेत. आणि सुधीर फडके, महाराष्ट्रातले उत्तम गायक बाबूजी म्हणायचे लोक, त्यांना त्यांची चाल आहे, अनादि मी अनादि मी अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. अनादि मी, तबल्याला आवाज, अवध्य मी भला. मारिल रिपु जगती असा गवण जन्मला. अनादि मी अनादि मी अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. मारिल रिपु जगती असा गवण जन्मला. अनादि मी अट्टहास करीत जरी धर्मधारणी. मृत्युशीच काठ घालुनी घुसेरणी. अग्नी जाळी मजसीरा खड्ग छेदितो. निमुनी मला ज्ञान मृत्यू कळत सुटतो. पुढारी तयास मृत्यूच्याच भीतीने भीमो मजसिये. भीमो मजसिये. भीमो मजसिये. अनादि मी अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. मारिल रिपु जगती असा गवण जन्मला. अनादि मी अनादि मी मी अनादि आहे, मी अनंत आहे. आणि खटला चालला. मुंबईच्या डोंगरीला नावाच्या ठाण्याजवळ असलेलं ते कारागृह, तिथे त्यांना कैदेत टाकलं गेलं. 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली. आणि आता शिक्षा होती अंदमानची काळं कोठडी. आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे, अंदमानची 50 वर्षाची काळं कोठडी. पण त्याआधी मुंबईला एका तुरुंगात असताना बायको भेटायला आली आहे. पतिनिष्ठा ऐका. बायको भेटायला आली आहे, आणि तिने विचार केला होता की आपला नवरा परदेशात गेलाय, बॅरिस्टरीचा झगा पांघरून येईल, पैसा मिळवू, थाटात संसार करू, प्रपंच करू. अहो, त्यांनी काही स्वप्न बघितली नसतील का? मस्त 2 BHK 4 BHK घ्यायचा, बंगला बांधायचा, जागा घ्यायची, जमीन सगळं मस्त राहायचं आनंदात. काही नडलं होतं का सगळं हे करायचं? पण का केलं? ही निष्ठा होती. निष्काम, निश्चळी, विठ्ठली विश्वास, आपल्या ध्येयावरचा विश्वास, अढळता होती. ती पत्नी 18 वर्षाचं वय होतं. यमुना नाव तिचं. माई म्हणायचे सावरकर आपल्या बायकोला. आणि ती भेटायला आली सावरकरांना. सावरकर तुरुंगाच्या त्या सळीच्या मागे कैद्याच्या वेशातला साखळदंडांनी जखडलेला आपला नवरा तिने पाहिला समोर.
आणि सावरकर सहज समोर आले आणि हसले, म्हणले माई या वेशात मला ओळखलं नाही ना तुम्ही? आपला पती विलायतेहून बॅरिस्टर होऊन येईल, पैसा मिळवू, थाटात संसार करू असा विचार तुम्ही केला असशील. पण खरं सांगू का, काट्या कुट्या जमवायच्या, त्याच्यात घरटी बांधायची आणि पिलांची वीण वाढवायची. याला जर प्रपंच असं म्हणत असतील ना, तर असा प्रपंच चिमण्या कावळे सगळेच करतात. जमवा जमव करायची, प्रपंच करायचा, पोरं बाळ जन्माला घालायची, याच जर नाव प्रपंच असेल तर हा प्रपंच चिमण्या कावळे सुद्धा करतात. माई मला माझा देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना. बायकोला सांगितलं, मला माझ्या देशाचा प्रपंच करता आला, यात धन्यता माना. मी तुम्हाला कसलं सुख मिळू दिलं नाही, प्रपंचाचं कसलं सुख मी तुम्हाला दिलं नाही. बायकोशी संवाद चाललाय बरं. तुरुंगाच्या आतमध्ये असलेला नवरा आहे सावरकर. काय त्याग म्हणतात, सोपं नाहीये हे. बोलणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, पण केवढा मोठा त्याग होता या मंडळींचा. म्हणाले, मी कसलंच तुला सुख दिलं नाही. दर वट पौर्णिमेला वडाला फेऱ्या घालताना हाच पती जन्मोजन्मी मिळावा असं तू म्हणावंस तरी कसं ग? कसं म्हणावं? मी तुला किती त्रास दिला या जन्मात, जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा असं तू म्हणावंस तरी कसं? सावरकरांची पत्नी 18 वर्षाचं वय होतं त्या पोरीचं, खाली वाकल्या आणि तुरुंगाच्या सळीतनं हात आतमध्ये घातला, पायाला स्पर्श करणार. सावरकर मागे सरकले, म्हणले माई काय करता? ती काय म्हणाली माहितीये? पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. पाय बघून ठेवते, पुढच्या जन्मात चुकायला नको. कारण या जन्मामध्ये स्वतःची चूलबुळकी फोडून, स्वतःचा प्रपंच फोडून राष्ट्राचा प्रपंच करणारा पती पुरुषोत्तम भगवंतांनी जर मला या जन्मात दिलाय, तर जन्मोजन्मी हाच पती मिळावा. याला म्हणायचं पतिनिष्ठा. एवढा त्याग, ही देशनिष्ठा होती. अनेक उदाहरण आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, सावरकर असतील, भगतसिंग असतील. 22-23 वर्ष हे फासावर जाण्याचं वय होतं का हो? इकडे फाशीचा कार्यक्रम चालू आहे आणि भगतसिंगांची आई ढसाढस रडतीये. लोक विचारतायत, आई साहेब तुम्ही का रडता? भगतसिंगांच्या मातोश्री म्हणतात की मेरा भगत जा रहा है इसलिए मैं नहीं रो रही हूं. माझा भगत निघून चाललाय, त्याला फाशी दिली जाते म्हणून मी रडत नाहीये. तर माझा एकच पुत्र मी या देशाला देऊ शकले म्हणून मी रडतीये म्हणाले. याला म्हणायचं देशनिष्ठा. केवढा मोठा त्याग श्रोते हो. आणि हा त्याग तुम्हाला मला जमावा याकरता तुकोबराय आम्हाला ही आचारसंहिता भक्ताची सांगतात. काय असलं पाहिजे भक्त म्हणवून घेण्याकरता? निष्काम, निश्चळी, विठ्ठली, विश्वास, पाहो नये वास अणिकांची. श्रोते हो, तुमचं माझं काम काय आहे? काय करायचं तुम्ही? आम्ही कीर्तन ऐकलं, कथा ऐकली, रोज नवीन नवीन, आज महिला सप्ताह सुरू आहे, रोज नवीन कीर्तनकार येऊन तुम्हाला काहीतरी सांगतायत. आम्ही काय करायचं? सप्ताह संपला, झालं जैसे थे, है की नाही? पहिले पाडे काही ते आपल्याकडे म्हण आहे ना. आमच्या लेवलवर आम्ही काय करायचं? आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं? आम्ही काहीतरी देणं लागतं की नाही या मातीचं, या समाजाचं, या राष्ट्राचं, या देशाचं. आईच्या गर्भामध्ये जन्म होतो, मातेपासून प्रवास सुरू होतो आणि मातीपर्यंत जाऊन पोहोचतो. माता ते माती असा प्रवास आहे. मग या प्रवासात आमचं कर्तव्य काय? अहो, आमच्या माता भगिनी रोज तुळशीला पाणी घालतो की नाही आम्ही? तुळशीला पाणी घातलं लगेच घरात आलो असं नाही होत. आजूबाजूच्या रोपट्यांवर सुद्धा पटकन गडबडीत का होईना शिंपडून माघारी येतो. तसं माझा प्रपंच मी उत्तम करू शकतो, मला करायचंच आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी तुकोबराय म्हणतात. पण हे करत असताना मी या मातीला काहीतरी देणं लागतो. मग मला काय देता येईल? काय करता येईल आम्हाला? काय घडलं? एका जंगलाला वणवा लागला होता, मोठं आग लागली होती, जंगल पेटलं होतं. आणि त्या पेटलेल्या जंगलामध्ये एक संन्यासी त्या जंगलातून पळत होता, भगव्या कपड्यातला. एका झाडाच्या उंच शेंड्यावरती एक पक्षी बसला होता, एक गरुड पक्षी बसला होता. त्या संन्याशाने विचार केला की सगळे पशु पक्षी उडून निघून गेले आणि हा पक्षी इथंच बसलाय म्हणाले. मग त्याला विचारलं, का रे बाबा, जंगल पेटलंय, तू जा ना उडून, तुझ्या पंखांमध्ये बळ आहे, तू उडू शकतोस. त्या पक्षाने त्या साधूला काय उत्तर दिलं तेवढं ऐका की माझं कीर्तन आजचं संपलं. त्या पक्षाचं उत्तर असं होतं, तो म्हणाला, फल खाये इस पेड़ के. मी या झाडावर राहिलो,
इथंच लहानाचा मोठा, इथंच माझा जन्म झालो, मी मोठा झालो, इथली फळं खाल्ली, इथेच घाण केली. फल खाये इस पेड़ के गंदे किए है पात, अब यही मेरा फर्ज है, जल जाऊं इसके साथ. आता माझं काम हेच आहे की इथे मी राहिलो ना, मग इथेच संपणार, यासाठीच काहीतरी करणार. आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात, हे त्या झाडावरच्या पक्षाला कळलं, बाकीच्या पक्ष्यांना कधी कळणार? कळलं तर बघा शाब्दिक कोटी आहे, फार काही स्पष्ट उघडून सांगत नाही. हे पक्षाला कळलं, पक्ष्यांना कधी कळणार? हा, त्यामुळे अशी निष्ठा, असा विश्वास, अशी निश्चळता आणि असा निर्धार तुमच्या माझ्याकडे असेल तर तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका याची म्हणे उपेक्षा कशी होईल? कोण उपेक्षीला, तुका म्हणे कोण उपेक्षीला. तुका म्हणे
नाही ऐकियेला ऐसा कोणी. महाराज म्हणतात अशा भक्ताची उपेक्षा कधीच होत नाही, अशा भक्ताची फजिती कधीच होत नाही. अशा भक्ताला भक्त कायम सांभाळतो. कुठपर्यंत? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. भगवंत पूर्णपणे जबाबदारी घेतो आपल्या भक्ताची. आणि म्हणून तुकोबरायांनी भक्त असण्याकरता काय काय नियम असावे लागतील हे आम्हाला आजच्या या भंगामध्ये सांगितलं. श्रोते हो, तुकोबराय ठामपणे शेवटच्या चरणात असं का म्हणाले असतील हो, की अशा भक्ताची उपेक्षा भगवंत कधीच करत नाही. मग हे जर संत आम्हाला सांगतायत तर त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवूया आणि डोळे झाकून समर्पण भावाने भक्ती करूया. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकियेला ऐसा कोणी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा, झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकातनं काढून टाकूया. हे भाडेकरू येऊन बसलेत आमच्या आतमध्ये, त्यांना काढूया. आणि मोकळं हृदय जर असेल ना तर भगवंत तिथे येतो. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. भगवंताला तिथे प्रतिष्ठित व्हावंसं वाटतं आणि भगवंत तिथे येतो. कोण आपल्याशी कसं वागतंय यापेक्षा आपण प्रत्येकाशी कसं वागतोय याची जबाबदारी घेऊया. भगवंताकडे तोंड करून आपण काय मागतो आणि ते झाल्यानंतर त्याच्याकडे पाठ केल्यानंतर आपण कसे वागतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे खूप भान ठेवून जगूया, वागूया. झालेली सेवा भगवंतावरच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला विराम देते. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. द्यावी आणि भगवंत यायचे. भावाचा भुकेला देवा भावाचा
कशाची